तुमचे चरण देखलिया भाग गेला क्षण गेला अवघा झाला आनंद प्रेम से पैसे मिठी आवडीला ठिकासी भाग गेला क्षण गेला प्रभु गे खरे मागो भाग गेला क्षण गेला आनंद पांडुरंगा करो व्रत ते चरण श्री देवीचे ते नमस्कारोन्यता काय माझे माने संतांचे रंग चित्तासे आपलिया माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या समचरण सरोजम सांगणीलांबुधावं जगननेतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कन्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठल विठ्ठल आनंद अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री क्षेत्र डोंगरीवाडी वैकुंठवासी परमश्रद्धे प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या कृपेने वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या आशीर्वादाने गावकरी मंडळींच्या सहकार्याने उपस्थित पंचक्रोशीतील मंडळी आपल्या या गावामध्ये भगवान नरसिंह परमात्म्याच्या जयंतीच्या निमित्ताने संतश्रेष्ठ निरोपराय यांच्या गाथेचं पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। आज चौथा दिवस आहे आणि वेळ खूपच झालेला आहे। पत्रिकेवर वेळ आहे 7 ते 9, सुरुवातीला वाजले 10 आणि आता चिंतन कसं काय करावं हे काही लक्षात येईल। योग असा आहे, आज वैशाख शुद्ध एकादशी, वारकरी संप्रदायामध्ये शुद्ध एकादशीला भगवान पांडुरंग परमात्म्याची उपासना आणि वद्य एकादशीला संतांची उपासना असे 2 भाग आहेत। नियमाप्रमाणे आपण शुद्ध एकादशी आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या पांडुरंग परमात्म्याच्या अनुभवाचं चिंतन करण्याकरता अभंग घेतलेला आहे। बहुतेक अभंग कुणाच्याच पाठात नसेल, काही अभंग असे पाठ करण्याकरता गाता घ्यावं लागत नाही, भजनी मालिका घ्यावं लागत नाही, इतका प्रसिद्ध अभंग। तसा हा अभंग अत्यंत प्रसिद्ध। थोडा विनोद केला खोडकर तेव्हा या अभंगाला आपण प्रत्येकाने गायलेले आहे आणि इतका महत्त्वाचा आहे। या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्याला आपला भगवंताचा अनुभव सांगतात। या अभंगातला अनुभव आपल्या जीवनात जर आला
तर सर्वोच्च अवस्था ज्याला म्हणतात ती प्राप्त होते. त्याच्या पलीकडे कोणतीच अवस्था नाही. त्याला आनंदवाप्ती म्हणतात शास्त्राच्या दृष्टीने. शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थ भावने तूर्यगा आणि आनंदवाप्ती. आनंदाच्या पलीकडे माणसाला कुठलीच अवस्था नाही. आणि तो प्रपंचातला नाही. प्रपंचात तत्कालिक आणि परमार्थात आत्यंतिक. शब्द थोडे अवघड आहे. तत्कालिक म्हणजे तेवढा पुरता होतो, त्याचं नाव आहे तत्कालिक. आणि आत्यंतिक म्हणजे कधी संपत नाही, त्याचं नाव आहे आत्यंतिक. संसारामध्ये तत्कालिक आनंद असतो. तंबाखू खाणाऱ्या माणसाला तंबाखू खाण्यापासून सुद्धा आनंद होतो का दुःख होतो? आता इथं कोणी खात नसेल म्हणून बोलायला हरकत नाही. हो चंद्रकांत महाराज. आणि खात असाल, माझी विनंती आपल्याला, पहिल्यांदा आलो तुमच्या गावी, कृपया सोडून द्यावा. एकादशीचा संकल्प करावा. कारण सेवे भाग आपला तंबाखू दंड परितो अखंड भ्रांती माझी निश्चित दे महाराज. तेव्हा तत्कालिक आनंद आहे. परमार्थामध्ये आत्यंतिक आनंद तो कधीच संपत. संसारातले कसे प्रसंगी उद्या तो आज प्राप्त झालेला आनंद मात्र संपत नाही. याच्याकरता भगवान परमात्म्याची सेवा आणि परमात्म्याचा अनुभव या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. आपण जन्माला आलो तर आपल्या जन्माची खरी सार्थकता विठ्ठलची एक देखली तुकाची कामणे जन्म आल्याचे सार्थक. कामणे जन्म आल्याचे सार्थक. कामणे जन्म आल्याचे सार्थक. कामणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखलिया. विठ्ठलची एक देखलिया. शास्त्रामध्ये याला साकाष्टाळ सरा परागती म्हणतात. त्याच्या पलीकडे काहीच नाही. जशी गंगा धावते, धावता धावता समुद्र मिळाल्यानंतर त्याची धाव बंद पडावी. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमा. गंगा समुद्राच्या पलीकडे जात नाही, तसं या आनंदाच्या पलीकडे आतापर्यंत कोणी गेला नाही, जात नाही, जाणारही नाही. अशी परमोच्च अवस्था. आपल्या पत्रिकेमध्ये पाहिलं, खूप मोठ्या मोठ्या महाराजांचं चिंतन आपण निवडलेलं आहे. आणि त्यात हा उत्सव 9व्या क्रमांकाचा. 9 आकड्याला परमार्थामध्ये फार मोठं महत्व आहे. तुलसी ऐसे राम को क्यों न भजे निशंक. आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. 9चा आकडा आदि आणि शेवटपर्यंत एकच आहे. आता लहान मुलं उभं राहिले, तुम्हाला गणित विचारतात. 9 एक 9 येते ना. 9 एक 9 दोन्ही 18 एक 8. बोला 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 बरोबर. 9 एक 9 9 त्रिक 2 9 9 चौक 36 3 9 9 पासे 45 4 आता पुढचं मला पाठवत नाही. शेवट 9 काय 9 9 आकडा कमी होत नाही आणि 9 आकडा वाढतच. 8चा आकडा कमी होतो. 8 2 16 1 6 8 3 24 2 4 कमी कमी होतो. 8चा आकडा कमी कमी होतो. 9चा आकडा जागेवर राहतो. परमात्मा तसा आहे. संसार 8च्या आकड्यासारखा आणि परमात्मा 9च्या आकड्यासारखा. तेव्हा आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. तुलसी ऐसे राम को क्यों न भजे निशंक. हा आपला आजचा निवडलेला अभंग, काकडा आरती, भोपळ्या हे सगळं झाल्यानंतर अभंग म्हटल्याशिवाय पूर्णता करता येत नाही. असा अति महत्वाचा आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवान पांडुरंग परमात्मा पुढे आपला प्रेमातला अनुभव सांगतात. अनुभवाचे 2 प्रकार, ब्रह्मातला अनुभव आणि परमेतला अनुभव. ब्रह्मातला अनुभव फक्त दिसण्यापुरता असतो,
टिकत नसतं. दोरी पडली आहे, मंद अंधकार आहे, दोरी दिसत नाही, साप दिसतो. पण उजेड आला तर दोरी दिसली. कुठे गेला साप? नव्हता, फक्त भासला. तसा प्रपंच संतांच्या दृष्टिकोनातून भासलेला आहे. आणि तेव्हा परमात्म्याचा जो अनुभव आहे तो कधीही न नष्ट होणार आहे. आणि संसारातले सगळे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, जाग झाल्यापासून झोपी जाईपर्यंत जेवढे अनुभव आहेत ते सगळे नष्ट होणार, नाशवंत. आपल्याला एक उदाहरण सांगतो. एक मोठा सावकार, सोने चांदीचं दुकान आणि लग्न सरायचं होतं. खूप गर्दी दुकानात. रात्रीशिवाय तो घरी झोपी गेलेला होता. पहाटे त्याचा मुनीम गेला, मानाखाली हात घातला. सावकार उठा, 5 वाजले, तुम्हाला सगळं उरकायला वेळ लागते, गिराईकाची गर्दी असते, उठा उठा. मग त्यानंतर सावकार उठला, पण शिव्या देत उठला. मूर्ख आहे, नालायक आहे, गाढव आहे, अक्कल नाही. का 2000चं नुकसान केलं. राहिलेली जो 2000ची होती का काय प्रकार असा होता. त्या सावकाराला पहाटे पडलं होतं स्वप्न. बरोबर धंदा झाला, आणि धंदा झाल्यानंतर 1 लाख रुपयाचा नफा झाला होता. हातात बंडल घेऊन तो मोजत होता. 98,000 झाले होते. यानं उठवलं. तिथेचा तोटा झाला 2,000. मुनी म्हटला, सावकार रागवू नका, नेहमी पासबुक आणि पैसे माझ्याकडे देत असता, मी बँकेत भरत असतो. आता एक काम करा, तुमच्याकडलं 98,000चं बंडल माझ्याकडे द्या, खिशात 2,000 घालतो आणि 1 लाख भरतो. सावकाराला बरं वाटलं, आता काही नुकसान नाही. अंगावरची शाल झाली, बंडल सापडलं. उशी उचलली, बंडल सापडलं नाही. गादी गोळा केली, बंडल सापडलं नाही. अजूनही नाही सापडलं ते बंडल. स्वप्नीचे चेले जाईल लया, स्वप्नीचे चेले जाईल लया, स्वप्नीचे चेले जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिली, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिली, स्वप्नीचे चेले जाईल लया, स्वप्नातलं स्वप्नी स्वप्ना महिमा. तसं हे जग म्हणजे स्वप्न आहे, फार मोठं स्वप्न हे. आणि परमात्म्याचा अनुभव हा जागृतीतला खरा अनुभव. त्याच्याकरता भगवान परमात्म्याचा अनुभव येण्याकरता साधना करावी लागते. जसं संसाराकरता सुद्धा साधना आहे, तसं देवाच्या साक्षात्काराकरता साधना करावी लागते. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महत्वाची साधना आहे. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. आपल्या वाट्याला आलेलं कर्म ते आपल्या पण करायचं, आणि कर्म करत असताना भगवंताचं नामचिंतन करत राहायचं. याचा परिणाम वृत्ती निर्मळ बनते, मळ राहते. आणि मळ न राहिल्यानंतर भगवान परमात्म्याची प्रार्थना करावी लागते. देवा, आम्हाला किती दूर ठेवतो, तुम्ही तुमचं आम्हाला दर्शन द्या, प्रगट व्हा. दावी रूप मद गोपिकार आणि संप्रदायातले नियम सांभाळले जातात. गळ्यात तुळशीची माळ घालावी लागते. नंतर 12 महिन्याच्या 24 एकादशी करावी लागते. काही माणसं म्हणतात मोठ्या मोठ्या, आता आम्हाला अजून कळाले मोठ्या कोणत्या छोट्या कोणत्या. व्रत करा एकादशी सोमवार, कथा पूजन हरी जादव. आणि त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायामध्ये अजून 5 महाव्रत. रामनवमी,
कृष्णाष्टमी, वामन जयंती भाद्रपद शुद्ध द्वादशी, नरसिंह जयंती आणि महाशिवरात्र. काही लोक रामनवमी राम अवतारापर्यंत उपाशी राहतात आणि पुन्हा जेवतात. चुकीची गोष्ट. सगळे 5 महाव्रत पूर्णपणे उपवास करतात आणि मग त्या उपवासाचं फळ आपल्याला मिळतं. फळ म्हणजे असं बाहेरून मिळणार नाही. आतली वृत्ती शांत, विकार बाजूला जातात, उत्तरोत्तर भगवंताची ओढ लागते आणि अशा ओढीमध्ये भगवत भक्त देवाला प्रार्थना करतो. रूप दावे कार्य आता चतुर्भुजाच्या मंडित आहे भगवंता, आम्हाला रूप दाखवा तुमचं. निशिदिनी बरसत नयन हमारी, सदा रहत पावस ऋतू हमपुर जबते श्याम शिवाय. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लागेला. एकांतात भगवत भक्त देवाच्या भेटी करता, डोळ्यातून पाजर सुटतो. नेत्री अशोची धारा, उठे रोमांच शरीरा. त्याला 8 सात्विक भाव म्हणतात. 8 सात्विक भावामध्ये त्या भगवत भक्ताचं मन तल्लीन होतं आणि डोळ्यातून टपटपट थेंब निर्माण होतात. संसारा करता जग रडतंय, देवा करता रडणारी माणसं फार कमी आहेत. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, परमात्म्याच्या भेटी करता ज्याच्या डोळ्यातून एक थेंब बाहेर पडला, त्या थेंबाची किंमत पूर्ण जगाची किंमत बरोबर. इतकं ती दुर्मिळ आहे. कारण तीव्र अंतःकरणात इच्छा व्हावी लागत असते आणि इच्छा झाल्यानंतर लहान मुलगा आपल्या आईला चुकलं, आईला हाक मारण्याकरता जसं हाक मारतो. कल्पना करा, एखादा बाजारचं गाव आहे, भाजीपाला आणायचा होता. आई पिशवी आणि पैसे घेऊन निघाली. इतक्यात असा एखादा लहान मुलगा आईला म्हटला, आई थांबणार नाही मी घरी, तुझ्या बरोबर घरी निघाली. बाजारात गर्दी दिसली. त्याच्या आईला म्हटलं, गर्दी कशाची आहे? एक गारुडी खेळ दाखवतो. त्याने एक नवीन सर्प धरले. नवीन सर्प लोकांना दाखवण्याकरता त्याने पेटार उघडलं. त्या सापाला इतका समाज कधी माहित नाही तो बिथरला आणि पिठावर उडी मारली, समाजामध्ये घुसला. आपण जसे बसलो तसं बसले हा त्याच्या अंगावर, तो त्याच्या अंगावर, तो त्याच्या अंगावर. गर्दी उसळ त्या मायलेकराच्या अंगावर. परिणाम असा झाला, आई एकीकडे, मुलगा दुसरीकडे. मुलगा गप्प बसला असेल का? तो आईच्या प्राप्ती करता मोठ्याने टाहू पडतो. तुका म्हणे बाळ माता चुकलिया म्हणी, नपवता जननी दुःख पावे विठ्ठले. तसं भक्त भगवंताच्या दर्शनाकरता व्याकुळ होतो. जितकी तीव्र व्याकुळता तितकं देवाचं दर्शन जवळ आहे. विठ्ठल कदाचित त्या चुकलेल्या मुलाला फिरता फिरता एखादं खेळणीचं दुकान लागलं, रडायला लागला होता आणि त्या खेळणीच्या दुकानाकडे बघितलं, थोडं थांबला. त्या दुकानदाराला वाटलं हा खेळणी बघून थांबलाय, एक काम करू, त्याला बोलवलं, बाळ ये, हा रबरी घोडा घे, बैल घे, चिमणी घे. त्या सगळ्या खेळणी मला असं विचारायचंय, त्या लहान मुलाला दिल्या म्हणजे मुलगा शांत होईल का? जोपर्यंत आई भेटत नाही तोपर्यंत सगळ्या खेळणी जरी मिळाल्या तरी मुलगा शांत होत नाही. तसंच या जगातल्या अनेक वस्तू म्हणजे खेळणी आहे. आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझी आर्त ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराळे, तेथे चित्त धनी जोडू दिसी. सगळ्यांना तो डावलतो आणि एकच परमात्मा करता अत्यंत तळमळतो. जेव्हा अति तीव्र तळमळ लागते तेव्हा भगवान परमात्मा प्रगट होतात आणि दर्शन देतात. दर्शन असंच तुकोबारांना परमात्माने, पांडुरंग परमात्माने दर्शन दिले आणि विशाल महाराज केवढा त्याग केला. सर्व संसाराकडे दुर्लक्ष केलं, रात्रंदिवस माझ्या भजनात सेवेत राहिला. आता मी तुम्हाला दर्शन दिले, फायदा काय झाला तुम्हाला? आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन,
तुमचे चरण देखलिया तुमचे चरण देखलिया भाग गेला तीन गेला भाग गेला तीन गेला तुमचे चरण देखलिया तुमचे प्रश्नाला तो बरा प्रश्न देवा तुम्ही विचारता तुम्हाला काय फायदा झाला आता मी तुम्हाला विचारतो आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया तुमच्या चरणाला मी पाहिले आता माझं मन कुठं धावणार नाही एक महत्वाचा सिद्धांत आहे मनाची चपळता दुःखाला कारणीभूत आहे मनाची स्थिरता आनंदाला कारणीभूत आहे रोज आपल्याला अनुभव आहे आपण झोपी जातो झोपी गेल्यानंतर मन चंचल असतं का स्थिर असतं स्थिर असतं अज्ञानामध्ये लीन झालेलं असतं आणि अज्ञानामध्ये लीन झाल्यामुळे आनंद असतो आणि तेच का जागं झालं की झोपेतला आनंद राहत नाही फक्त झोपेमध्ये दोनच दोष आहेत झोपी गेलेल्या माणसाला स्वप्न पडतं आणि झोपी गेलेला माणूस पुन्हा उठतो दोन दोष हे दोन दोष ज्ञानोबा साचा पडते वीरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा दोन दोष नसते त्यामुळे त्याला ब्रह्मभाव म्हटलं असतो सांगण्याचा मुद्दा असा मन शांत कशामुळे शांत राहतं तुमचे चरण देखलिया एकता होते मनाची आणि भगवंताची समान धर्मी वस्तूची एकता असते विषम धर्माची एकता नसते सिद्धांत जे सारखे आहेत त्यांची एकता उदाहरणार्थ दगड आणि पाणी यांची एकता किती वर्षांत होऊ शकते तुकोबारांचा कल्पवर जर ठेवलं तरी एकता होत जीवनी पाषाण असता कल्पवरी पाहता भीतरी ओरडा होत नाही तुमचा प्रश्न विचारतो तुमच्या गावात पाण्याला किती रुपये लिटर भाव आहे पाण्याला किती रुपये लिटर पाणी 1 रुपया आमच्या गावात 40 रुपये लिटर पण दुधात मिसळलं दुधात मिसळलं की पाण्याला भाव आला पण ते का मिसळतं सारखं तसं भगवान परमात्म्याच्या स्वरूपात आणि आपल्या स्वरूपात भेद आणि भेद नसल्यामुळे परमात्म्याने आपल्यावर कृपा केल्याने दर्शन दिल्यानंतर मग मात्र एक रूप एक आल्यानंतर मन धावत नाही शांत राहतं मनाच्या बऱ्याच अवस्थेत मला कीर्तन शक्य तुम्ही 11 वाजेपर्यंत जय विठ्ठल करणार कारण मला पहाटे 4 वाजता निघायचंय आळंदीची मीटिंग आहे आणि आळंदीला 11 वाजेपर्यंत पोहोचायचं खऱ्या अर्थानं बाबूरावनं म्हटलं होतं तुम्ही कुणाकडून ते गुरकून घ्या अडचण आमचा नेहमीचा ड्रायव्हर पुतणीचं लग्न गावाकडे गेला शोधला होता एक ड्रायव्हर 7 वाजता फोन आला त्याचा की माझ्या गाडीचा अपघात झाला मी येऊ शकत नाही आणि आईने वेळा ड्रायव्हर शोधता खूपच वेळ झाला तुम्ही शांत मनाने थांबला दिलगिरी व्यक्त करतो पण मात्र अधिक वेळ न घेताना 11 वाजता कसं जय विठ्ठल करता एवढं चिंतन करणार आता कोठे दावे मन तुमचे चरण देखलिया प्रकार असा आहे आपल्या मनाचा आणि पाहिलेल्या वस्तूचा काही संबंध नाही एक सिद्धांत असा पाहिलेल्या वस्तू पाहणाऱ्याचा परिणाम हा एक परिणाम आणि दुसरा परिणाम पाहिलेल्या वस्तू पाहणाऱ्यावर परिणाम होतो दोन उलटे सुलटे परिणाम उदाहरणार्थ दृष्ट अजूनही खेड्यापाड्यामध्ये दृष्ट हा प्रकार एखादा गोंडस मुलगा असावा आणि चांगले कपडे घालून काजळ घालून बगलीवर घेऊन थोडा गावामध्ये फिरून आणला आणि एखाद्या लोभी माणसाची नजर त्याच्यावर पडली की त्याला दृष्ट लागली
आणि दृष्ट लागली की मग गरम होतो, मोठ्याने ओरडतो रडतो, किरकिर करतो. घरातली आजीबाई मीठ आणि मिरच्या त्याच्यावर वळते आणि चुलीत टाक 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 ठसका उठतो नाही उठत. दृष्ट लागल्यानंतर ठसका उठत नाही. एरवी टाकून टाकून बघा काय होतं ते घरात थांबते याला म्हणतात दृष्ट. म्हणून बऱ्याच वेळेला रस्त्यावर काही ट्रकच्या पाठीमागे बोर्ड असतं, बुरी नजर वाले तेरा मुंह काला. दृष्ट लागून जोडा टाकतात आणि त्याच्यावर दृष्ट लागून खरं. आणि वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा मान्यवर का तुकाराम महाराजांविषयी महाराज देऊमध्ये भजन न करताना डोंगरावर का जातात. यासाठी वनांतरा जातो सांगून या घरा माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. ज्ञानोबारांनी सुद्धा हे दृष्ट मानली आहे. तयाचे दिठीचा धने कलंक लागेल तुझ्या प्रेमात. अर्जुना काय तुझं प्रेम आहे की जया सोहम भाव आटक मोक्ष सुखा लागून रंक तयाचे दिठीचा धने कलंक लागेल तुझ्या प्रेमात. दृष्टीला पाहणाऱ्याचा पाहिलेल्या वस्तूवर परिणाम होतो. आता उलटा परिणाम पाहिलेल्याचा परिणाम पाहणाऱ्यावर होतो. एकदा काय झालं, वैशाख महिन्याचे दिवस गावातल्या एका श्रीमंत माणसाचं मुलाचं लग्न झालं होतं. वरात निघाली होती आणि पूर्वीच्या काळात आमच्या लहानपणामध्ये बँड नव्हते, सनई चौघडा मंगलवाद्य होते. बँड म्हणजे रणवाद्य युद्धातले वाद्य. आणि म्हणून ते आता लग्नामध्ये लग्न झालं की युद्धच होतं नवरा बायको. मंगलवाद्य सनई. तो सनई वाजवणारा इतका रमवान लोकत होता, सगळे घोळकाचे घोळका त्याच्या पुढे जमलं आणि तो सनई वाजवत होता. अशी 2-4 मुलं त्यातले खोडकर होत. नाही अरे हा बाबा इतका सनई चांगला वाजवतो ना, याची सनई बंद करू का. बाकीची मुलं म्हटली तुझं काय ऐकणार आहे, त्या सुपारी देणाऱ्याने पैसे दिले त्याला, तुझं काय ऐकणार आहे. तर म्हटलं मी त्याला बोलणार नाही, काही करणार नाही, फक्त मात्र सनई बंद पडणार. कसा बंद पडतो बघा तर खरं. म्हटलं घरात गेला, एक विध भरभरी केलेला चिंचेचा आकडा आणला आणि सनई वाजवणाराच्या पुढे धरला. काय झालं असेल, तोंडाला पाणी आणून सनई बंद झाली ना. पाहिलेल्या वस्तूचा पाहणाऱ्यावर परिणाम होतो, तसं भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिलं की जीवावर परिणाम होतो. तुमचे चरण देखलिया भगवंताच्या चरणाचा खूप मोठा महिमा. परमात्म्याच्या चरणामध्ये गंगा आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणची गंगा. गंगा काय करते, गंगा पापम शशी तापम दैनिक कल्पतो सता. गंगा माणसाच्या जीवनातली दुष्ट अशा प्रकारचे विचार घालवते, पाप घालवते. आता कोणी म्हणेल पाप होतं का, प्रत्येक पावलोपावली पाप होतं. मानवी शरीरात फक्त पाप होतं, बाकीच्या शरीरात होत नाही. एखाद्या वाघानं कुत्र मारून खाल्लं किंवा शेळी मारली तर वाघाला पाप लागत नाही, कारण ती भोगभूमी आहे. आणि माणसानं न कळत त्याच्याकडनं पाप घडू शकतो. उदाहरणार्थ आपण एवढी मंडळी कीर्तन ऐकण्याकरता आला, येत असताना गावातून असा आला, पायात आपल्या चपला असतील, चपला खाली किडे मुंगे काही मरले नसेल का, मरतात. एवढंच बारकावचे महाराज आपल्या 52 वर्णामध्ये 5 वर्ण ओष्ठे. गोष्ट म्हणजे ओठावर ओठ आदळल्याचा उच्चार होत नाही. उदाहरणार्थ प फ ब ब म ओष्ठे. या भागात येणारे जंतू सुद्धा मरून जातात. मला असं विचारायचंय, आपण शेतकरी आहात, शेती कर्म अहिंसात्मक हिंसात्मक आहे. 100% हिंसात्मक. नांगरताना किती मरत असतात, मोगडताना, कोळपताना, पेरताना, कोळपताना, खुरपताना, फवारल्या मरणाकडे मारायचे. सगळं आद्यंत शेती कर्म दोष महाराज त्याला अज्ञात. महाभारतामध्ये भीष्माचार्याला 6 महिने बाणाच्या टोकावर झोपवलेलं. त्याचं कारण या वयात भीष्माचार्याने एक सरडा बाणाच्या टोकावर उचलला आणि फेकला, काठी 6 फळ राहिला. त्याचं व्याध झालं 6 महिने. इतकं भयानक आहे. त्याच्याकरता पाप नष्ट करण्याकरता गंगेचं स्नान करावं.
जरी आपल्याला जाता आलं नाही, सकाळी आपण गावात जरी स्नान करतो, गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु, सगळ्या तीर्थाची नावं घ्यायची आणि गंगाळ्यामध्ये आपण या असं एक तांब्याभर पाणी घ्यायचं, त्याच्यात ओतायचं, मग स्नान करायचं. पापोहम पापकर्म पापात्मा पाप संभवा त्राहिमां कृपया गंगे सर्व पाप हरा भव असं शास्त्र सांगतं. तेव्हा ती गंगा भगवंताच्या चरणामध्ये. दुसरी गोष्ट आहे, परमात्म्याच्या चरणामध्ये अहंकार नष्ट करण्याची तक्रार, ज्याच्यामुळे आपण अनेक जन्म फजिती भोगतो ना, ती फजिती आपण अहंकाराने, आणि तो अहंकार लवकर जात नाही. अहंकार घालवण्याकरता आपण जो प्रयत्न करा त्यानेच अहंकार वाढतो. उदाहरणार्थ कीर्तनात भजनात मृदंग वाजवला अहंकार जावा करावा जावा यांचं नाही सांगत, बाहेरच उगवटतं आमच्यासारखं कोणाला वाजवता येतं. कीर्तनात साली म्हटल्यानंतर अहंकार जावा करावा जावा, तुमचं इथं कोणाचं सांगत नाही, बाहेरचं उगवटतं आमच्यासारखं गायन कोणाला करतात. कीर्तन केल्यानंतर अभिमान जावा करावा. आमच्यासारख्या वाटतं आमच्यासाठी कीर्तन कोणाला करतात. अरे तुझ्यासारखे 56 आहे, अहंकार धारण करू नये. मोठं व्हावं पण अहंकार रहित व्हावं. विठ्ठल विठ्ठल कोणत्याही क्षेत्रात आपण, विद्वत्तेच्या क्षेत्रात बघा, कलेच्या क्षेत्रामध्ये बघा, सत्तेच्या क्षेत्रामध्ये बघा, श्रीमंतीच्या क्षेत्रामध्ये बघा, अभिमान झाला की लयाला लागणं समजतं. पण तो अभिमान भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये अशी शक्ती आहे, अभिमान नष्ट होतो. उठा उठी अभिमान जायासी स्थळ कोण ते या पंढरी सगळी खळा पादर रोकडे छोटा इतिहास आहे. मंगळवेढा आपल्या महाराष्ट्राचं ठिकाण, आणि त्या मंगळवेढा श्यामा नावाची वेश्या होती. त्या वेश्याच्या पोटी एक मुलगी जन्माला आली. तिचं नाव होतं कानोपात्रा. कानोपात्रा इतकी देखणी होती, खूप देखणी, आणि इतकी नाजूक होती. पानाचा विळा खाऊ गिळत असताना तिच्या नरड्यातून तो दिसायचा, इतकी नाजूक होती. अभिमान होता सौंदर्याचा. तिने मनामध्ये असं ठरवलं होतं की माझ्या इतका सुंदर पुरुष असला तरच लग्न करीन, नाही तर आचार शुद्ध होतं. काही काही वेळा उकरला सुद्धा तुला जन्माला येतं, तसं तिच्या पोटी ती जन्माला येते. आषाढी वारी आणि वारकरी पंढरीला निघणार मंगळवेळेची, अनेक जण धावपळ करत होते, आनंद होता, वारीला जायचं वारीला जायचं. कानोपात्र विचार करते, काय का 70-80 वर्षाचे तुम्ही 25 वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्याला लाजवेल इतके तुमचं चेहऱ्यावर आनंद, चालले कुठं? पंढरपूर. कोण आहे तिथे? जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा. कसा तो अति सुंदर आहे. आणि मग इच्छा झाली, मला तुमच्याबरोबर येऊ देता का? वारकरी संप्रदाय उदार संप्रदाय, या रे लहान थोर या ती भरते नारी करावा विचार चिंता कुणासी. तेव्हा कानोपात्रा बरोबर निघाली, पंढरपूरला पोचले. चंद्रभागेचं स्नान झालं, कीर्तन झाली, आणि पांडुरंगाच्या दर्शनाला वारकऱ्यांची लाईन पुढे, कानोपात्रा मागे. असा आपल्यात नियम आहे. देवाचं दर्शन घेत असताना डोक्यावर टोपी असेल तर काढायची आणि दर्शन घ्यायचं, कारण प्रतिबंध नको देवाला म्हणून काढावं. आणि एखाद्याचा सत्कार करायचा असेल तर बोडक्याने करायचं नाही, डोक्यावर घ्यावं लागलं आणि मग करायचं असतं. वारकरी डोक्यावरचं काढत होते, भगवंताच्या पार डोकं ठेवत होते आणि परमात्म्याला पाहता पाहता आनंदी होत होते. कानोपात्र्याचा नंबर आला, विचार करते, माझं डोकं काय यांच्यासारखं काय निबरगट्ट काय, कोमल डोकं, मी डोकं नाही ठेवणार. आता नमस्कार करायचा म्हणून दोन्ही पायावर 2 हात ठेवले. प्रकार असा झाला, भगवान पांडुरंग परमात्मा असू लागले, कानोपात्री वेडीस तूच काय? पूर्ण जगाला सौंदर्याने कोमलता देणारा मी तुझ्यापेक्षा कोमल आहे. जिथं हात ठेवला तिथं कानोपात्रीची बोटं बुडली. जर आपण पंढरपूरला पांडुरंगाचा स्पर्श दर्शनाला जर गेला, बारकाव्याने बघा, दोन्ही पायाला खड्डे, कानोपात्रीच्या बोटाचे खड्डे. आणि मग मात्र कानोपात्रीचा अभिमान चक्काच झाला की माझ्यापेक्षा भगवान किती कोमल आहे.
कानोपात्रीने ठरवलं आता परत जायचं नाही, भिक्षा मागायची. रात्रंदिवस भगवंताचं चिंतनात रंगून गेली आणि त्या काळाला मंगळवेढा इलाका बिदरच्या ताब्यात होता. कालांतरापूर्वी बिदर हे आपल्या महाराष्ट्राचं ठिकाण होतं. अजूनही बघा बिदर जिल्हा खूप वारकरी संप्रदाय एक निष्ठेने चालू आहे. बऱ्याच वेळेला सांगण्याचा मुद्दा असा, बिदरच्या बादशाला कोणीतरी सांगितलं की मंगळवेढ्याला कानोपात्रा नावाची स्त्री आहे आणि खूप सुंदर आहे. पूर्वीचे हुकुमशाहीचे राजे मूर्ख असायचे, विकारी असायचे, प्रजेला भ्रष्ट करायचे. बिदरच्या बादशाने कानोपात्रेला पकडण्याकरता सैन्य पाठवले. ते पंढरपूर पर्यंत आले. कानोपात्रेला समजलं मूर्खाने मला पकडण्याकरता सैन्य पाठवले, आता कोण वाचवणार आहे? एका माझ्या पांडुरंगाशिवाय कोण इज्जत माझी ठेवणार? कानोपात्रा धावत धावत गेल्या मंदिरामध्ये, पायाला मिठी मारल्याने प्रार्थना करू लागले, देवा लाज रखो तुम्ही मेरी, प्रभूजी लाज रखो तुम्ही मेरी. माझ्या देहाला पाहिल्यानंतर लोकांच्या मनात जर विकार निर्माण होत असतील तर माझा देह पडलेला बरा. कानोपात्रेच्या शरीरातून प्राणज्योत बाहेर पडली, पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये एकरूप झाली. कानोपात्रेचा देह पडला. आज आपण पाहतो तर टेद्वाराला कानोपात्रेला भगवंताने समाधी दिली. दृष्टांत का सांगितला? अभिमान नष्ट करण्याची शक्ती भगवंताने त्याच्या पायात. जडाला छिद्र बनवण्याची ताकद भगवंताच्या चरणामध्ये आणि परमात्म्याच्या चरणामध्ये काही सामुद्रिक, त्या ते भाग्यवान सामुद्रिक. त्या भाग्यवान सामुद्रिक चरणाचं ध्यान केलं तर ध्यान करणारा भाग्यवान होतो. इतकं चरणाचा महिमा आहे. कारण ज्योतिषशास्त्रानं असं काही सांगितलंय, आपलं भाग्यवान ठरण्याकरता कपाळ उंच असावं, कानाची चापे मोठी असावी, बोटाची शेंडी निमुळती असावी, 10 बोटापैकी एका तरी बोटावर चक्र असावं. कारण बहुतेक बोटाच्या शेंड्याला शंखासारखा आकार मिळालेला असतो. आता बघू नका, घरी गेल्यानंतर आठवण राहिली की बघा 10 बोटापैकी एका तरी बोटावर चक्र पाहिजे. एक चक्र सदा अरण्यात जरी नेऊन सोडला त्याला तर तो उपाशी राहत नाही, तो भाग्यवान असतो. आणि त्याबरोबर तळपायावर सुद्धा एक विशेष प्रकारचे सामुद्रिक. पूर्वीचे पालक मुलगा लग्नाला आल्यानंतर मुलगी पाहण्याकरता जायची. इतकं लांब का बोललो त्याचं कारण आहे, अलीकडचे पालक आपल्या पालकाला हा त्रास पडू देत नाही. ते सरळ सांगतात, बाबा आम्हाला ज्ञानोबाने शिकवले, आपुली आपण करा सोडवलं. काय कळतं त्याला? रंगाने देखणेपणा कळतो का? लक्षण कळतात. 32 लक्षण असतात. 32. सांगण्याचा मुद्दा असा, तो पालक जेव्हा मुलीच्या बापाकडे जातो मुलगी पाहण्याकरता आणि मुलीच्या बापाला सांगतो, मुलगी दाखवताना तिचे पाय धुवा, अन्न पुसता पाठावर बसवा, मी लक्षण पूजन करणार. ओल्या पायाचे ठसे उमटतात जमिनीवर. काही भाग्यवान असतात आणि काही दुर्दैवी असतात. भाग्यवान कोणते, दुर्दैवी कोणते? कीर्तनात सांगून एखाद्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे न सांगितलेलं बरोबर. पायामध्ये सामुद्रिक आहे भगवंताच्या. ध्वजवज्रा दोन्ही पायी पद्मे देखा. नाथमाराजांनी खूप सुंदर वर्णन केलं. असे भगवंताच्या पायाचं महत्व आहे. देवा तुमचे चरण मी पाहिले, आता माझं मन तुमच्या स्वरूपामध्ये एक होत झाले आणि अनंत काळ मला जे दुःख होतं ते राहिलं नाही. आनंदाच्या दुसऱ्या चरणात भाग गेला,
भाग गेला भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंदाचा भाग काय शीन भाग त्याला म्हणतात मन थकून जाणं त्याचं नाव भाग आणि शीन शरीर दोघात फरक आहे काही वेळा विचार करता करता माणसं थकून जातात त्याचं नाव आहे भाग भागल्यांचा तू विसावा करीन नावाने भागलो दातारा करिता येर झाला मन थकून जात त्याचं नाव भागणं आणि शीन शरीर आता उदाहरणार्थ जवळजवळ 1 तास स्वतःला असेल टाळकरी उभी आहे उभं राहिलं तर एका जागेवर उभं राहिलं तर थोडं पायाला थकवा कष्ट 2 तासानंतर टाळकऱ्याला बसावंसं वाटतं का बसावं वाटतं विसावं असं वाटतं एक ठरलं उभं राहिलेल्या माणसाला विसावा कसा बसला आता आपलं बघू आपलं कसं चाललंय काही कष्ट मांडी घालून निवांत आपण ऐकतोय पण ज्याला 2 तास मांडी घालून बसायची सवय नाही असा माणूस जर आला 1 तास झाला की एक मांडी उचलतो बरं वाटलं की टेकवतो पुन्हा दुसरी उचलतो बरं वाटलं की टेकतो एवढं नाही असं बसतो का बसून बसून सुद्धा कष्ट होतो आता बसणाऱ्या माणसाचं कष्ट जाईल कशाने उभं राहण्याचं उभं राहण्याचं बसण्याचं दोघांचं घरी जाऊन झोपण्याचं खरंच आहे महाराज झोपून सुद्धा कष्ट होतं कशावरून ज्या ते माणसं सकाळी उठतात का उठतात त्याचं उत्तरच हे झोपून कष्ट होतं म्हणून प्रकार असा आहे मग विसावा कधी मिळणार खरा विसावा प्रपंचात कधीच नाही विसावा जर मिळावाचा असेल विसावा विठ्ठल सुखाची सावली एक मोठं उदाहरण आहे वृंदावनला भगवान कृष्ण परमात्म्याने वेणू वाजवला आणि गोपी रासलीला करण्याकरता आल्या कोजागिरी पौर्णिमा होती आणि भगवान परमात्म्याचं सामर्थ्य त्या रासलीलेचा आनंद गोपी भोगत होत्या ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची एक रात्र केली होती आणि नंतर सूर्यनारायण उगवले गोपिका म्हणतात आम्ही अर्धा क्षण देवाचा आनंद भोगला आणि सूर्यनारायण तो उगवला का भगवंताच्या स्वरूपाशी विकृत झालं की खरा विसावा गंगेला विसावा कधी समुद्राला मिळाला काही वेळा आता वावटे सुटतात वावटेचे दिवस आणि पृथ्वीवरचे मातीचे कण ते वावटेमध्ये गरगर फिरतात वर फिरतात त्या कणाला विसावा कधी जिथून निघाले तिथं येऊन पडले की मग विसावा तसंच आहे आपण कुठून निघालो परमात्म्याच्या स्वरूपात आणि जोपर्यंत परमात्म्याच्या स्वरूपामध्ये एकरूप होत नाही तोपर्यंत विसावा नाही विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ आपला विसावा म्हणजे कामाचा बदल हाच आपला विसावा एक छोटा दृष्टांत समजून जातो एका चोराने चोरी केली चोरी सिद्ध झाली त्याला न्यायाधीशाने शिक्षा दिली शिक्षा 2 प्रकारची होती एक शिक्षा अशी होती 1 किलोभर मिरच्या नुसत्याच खायची शिक्षा नाही म्हटलं तर 100 फटके खायचे त्याने साहेबाचे आभार म्हणले साहेब तुम्ही बरं झालं माझ्या मनावर ठेवलं मी फटके खाणार नाही फटके खाणं अपमानाचं लक्षण अजूनही सौदी अरेबिया देशामध्ये चौकात गुन्हेगाराला उभं करतात आणि फटके मारतात नाही खाणार मग मिरच्या गिरीश मुखमध्ये नमूद 1 किलोभर मिरच्या कोणी ठेवलं त्याच्या त्या काय अलीकडच्या काळातल्या संकरित मिरच्या नव्हत्या
ज्वाला, पंतशिवन, संकेश्वरी, ढोबळी मिरची, जुन्या काळातले आखून लाल बडक लवंग्या मिरच्या खायला सुरुवात केली. किती खाल्ल्या असं वाटत असेल. आपलं गणित काय, नुसत्या मिरच्या, बाकी काही. 10-12 मिरच्या खाल्ल्या, तोंडात आग व्हायला लागली, पोटात बडबड व्हायला लागली. त्याच्या लक्षात आलं शेवटची मिरची खाईपर्यंत पण जिवंत राहू शकत नाही. त्याच्यापेक्षा फटके खाऊन जिवंत तरी राहू. नाही तर आपण मिरची नाही खात, मग फटके खातो. फटके खा. फटके मारणारा हिंद केसरी होता आणि हातात हंटर चांगले जोरात मारतो. 10-12 फटके मारले, पाठ शिरली, साहेब बंद कर. त्याच्या लक्षात आलं 100वा फटका खाईपर्यंत आपण जिवंत राहू शकत नाही. काम फटके बंद कर. मग आता मिरच्या खातो. थोड्या मिरच्या खायच्या आणि थोडे फटके खायचे. हे हसण्या करता नाही सांगत, हे आपलं असं चालतं. अनेक जन्मचरण हे करून बघ, ते करून बघ, ते कुठेच येतात. पण परमात्म्याच्या चरणाचा आनंद का पहिला अवघा झाला आनंद. अवघा आनंद म्हणजे मागही आनंद आणि नंतरही आनंद. संसारातला आनंद तसा नाही ना. तुम्हाला पटण्यासारखं सांगतो. कल्पना करा, एखाद्या माणसाला अजिबात भूक नाही आणि सुंदर पक्वान्नाचं ताट त्याच्याकडे ठेवलं, सुख होईल का? नाही का? पक्वान्नाचं सुख होण्याकरता भुकेचं दुःख सहन करावं आणि भुकेच्या दुःखातून पक्वान्नाचं सुख जन्माला येतं. अजिबात तहान नाही आणि पाणी ठेवलं, होईल का सुख त्याचं? पाण्याचं सुख होण्याकरता तहानेचं दुःख भोगावं लागतं, तिथून जन्माला येतं. सावलीचं सुख होण्याकरता उन्हात तडपडावं लागतं आणि मग सावलीत आल्यानंतर सुख होतं. कल्पना करा, शेजारी 2 घर, दोन्ही घरी एका दिवशी एका वेळेला 2 मुलं जन्माला आली, पण पद्धत वेगळी होती. पहिल्या घरी मुलगा जो जन्मला तो 14व्या क्रमांकाचा होता, म्हणजे अगोदर 13 झाले होते, 14वा मुलगा जन्मला. आणि दुसऱ्या घरी जो मुलगा जन्माला त्याच्या आई बापाचं लग्न होऊन 14 वर्ष झाली होती. खूप नवस केली आणि मुलगा झाला. माझा प्रश्न आहे, पेढे कोण वाटेल? 14व्या मुलाचा बाप पेढे वाटेल का 14 वर्षानंतर झालेला बाप पेढे वाटेल? 14व्या मुलाचा बाप पेढे वाटला नाही. तो म्हणे मला पेढे वाटायची गरज नाही, माझा वेळ मांडवाला गेला, मांडव मोडायला लागला, कुठं पेढे वाटतो? दुःखातून सुख जन्माला त्या संसारात. पण परमार्थामध्ये मात्र सुखाची व्यवहारी, सुखलाभ झाला, आनंद कोणता मागे पुढे, असा सुखातून सुखाचा आनंद प्राप्त होतो. एवढ्या करता महाराज म्हणतात, देवा भाग गेला, शील गेला, अवघा झाला आनंद. शेवटी भगवान परमात्मा म्हणाले, तुकोबाराय मी तुमच्या पुढे प्रगट झालो आहे, पण माझी सवय लपायची, मी काही काळात लपवून घेणार आहे. आणि अशा वेळा तुम्हाला आनंदाचं काय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, आवडी लाठी मुखाशी प्रेमाचा जो आनंद आहे, त्या आनंदामुळे देवा तुमचं एक रूप आम्ही झालेलो, मिठी बसली ही तुटी होत नाही. दिली आता पायी मिठी जगजेठी नसली. प्रेमरस आणि कामरस, कामरसात तुटी आणि प्रेमरसात तुटी एक. पंचदशी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये दृष्टांत सांगितले. अश्मश्रू कंटक वेदेन बालो रुदती तत्पिता
शेतातून आलेला शेतकरी संध्याकाळ झाली आणि आपल्या पत्नीला विचारलं, दुपारची भाकर कमी पडली, भूक लागली, झाला का स्वयंपाक? पत्नीने सांगितलं, मालक बाळ लहान आहे, त्याला घेऊन समजून स्वयंपाक करताना समजवायचं, पुन्हा रडायचं, पुन्हा कशामुळे उशीर लागला, तुम्ही एक काम करा, याला घेऊन बैठकीत बसा, लवकर स्वयंपाक होतो. त्याने ते लहान मुलाला घेतलं, आपल्या बैठकीत जाऊन बसला. मुलाचं सौंदर्य आणि त्या बालपणाच्या सौंदर्यामध्ये त्याचं मन आकर्षित झालं आणि त्या मुलाला माझ्या आछड्या बछड्या छकुड्या म्हणता म्हणता त्याच्या गालाची मुठी घेऊ लागली. जसा जसा बाप गालाची मुलाच्या गालाची मुठी घेऊ लागला तसं तसं ते मुलगा रडायला लागलं. त्याचं कारण असं होतं, मुलाच्या गालावरची त्वचा कोळी कोळी मुलायम आणि त्याच्या बापाच्या गालावरचे केस कोळी कोळी खिळे, गाल लाल मुंद झालेला होता. ते रडत होतं, देवा नारायणा, या यमुनाच्या तवडून सोड रे मला तुम्ही प्रार्थना करतो. आईच्या कानात आवाज गेला, धावत धावत आली, हिसकून घेतला. कळतं का तुम्हाला? गाल लाल मुंद झाला त्याचा. मिठी झाली का तुटी? तुटी झाली. प्रपंचात तुटी असते, परमार्थात मिठी असते, प्रेम असते, बैसरी मिठी. आणि ते प्रेम निर्माण होण्याकरता माझ्या मुखात सतत नामचिंतनाची आवड. आवडी लाठी मुखासी, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. महाराजांना विचारलं भगवंताने, काही लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही पांडुरंगाची उपासना करता, तुम्हाला हा अनुभव येतो, कदाचित दुसऱ्या देवाची उपासना कराल तर? महाराज म्हणतात, आम्ही दुसऱ्या देवाची उपासना करू शकत नाही, पण आमच्या योग्यतेचं परम दैवत जर कोणतं असेल तर भगवान पांडुरंग परमात्मा अभंगाच्या शेवटचे. विठ्ठल भोगे म्हणजे मोठं, पांडुरंग परमात्मा एक खरं मोठं माप आहे आमच्यासाठी. कारण ज्यांचं ज्ञान संपूर्ण ब्रह्मांडातलं सर्वश्रेष्ठ असतं त्यांचा निवड सुद्धा श्रेष्ठ असते. निवड होण्याकरता श्रेष्ठत्व लागत असतं. कल्पना करा, एखादा कलेक्टर आहे आणि मुंबई सारख्या ठिकाणी 4थ्या मजल्यावर टीव्ही चालू केला आणि त्या टीव्ही मध्ये एक दृश्य असं दिसलं, कोणीतरी घोड्यावर बसून आनंद भोगतोय. त्याच्या त्या लहान मुलांना हट्ट घेतला, बाबा मला घोडा पाहिजे, इथंच पाहिजे. आता 4थ्या मजल्यावर कुठं घोडा मिळतो का? कलेक्टर जरी असला प्रकार असा होता. त्या कोपऱ्यामध्ये एक काठी होती आजूबाजू. कलेक्टर साहेबांनी त्याला सांगितलं, हे काठी घे घोडा. त्याने 2 पायात घालून तिथं आपला चक्र मारायला सुरुवात केली. घोडा 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 भागला.
तोच लहान मुलगा मोठा झाला, लग्नाला आला आणि लग्नाकरता सगळं जवळ आलं, फक्त घोड्यावर बसून मिरवतात ना, तेव्हा भाड्यानं घोडा लावला होता. तो घोडा काही येईस ना, उशीर बोला. एका माणसाने सांगितलं, अहो ते कोपऱ्यात काठी, ते घोड्यावर बसलं, ते आता बसल ते घोड्यावर. लहान होतं तेव्हा त्या काठीचा घोडा त्याचा समज होती, पण त्याला ज्ञान झालं, आता मोठं झालं तर थोडाच काठीचा घोडा मानतो. तसंच आहे महाराज, अज्ञानामध्ये कुठेही माणूस आनंद भोगतो, पण तो चुकीचा असतो. पण ज्ञान झाल्यानंतर, परमात्म्याची साधना केल्यानंतर, प्रत्यक्षात परमात्मा जेव्हा भेट देतात तेव्हा भगवान परमात्म्याचाच आनंद होतो. हा देवाचाही देव, काय कळकाळाचा देव. तेव्हा असा परमात्मा, पांडुरंग परमात्मा, त्यांच्याबरोबर संवाद उभं राहायचं. आता कोठे धावे मला तुमचे शरण ऐकलिया. हा अनुभव तुमच्या आमच्या पुढे का आला याचं कारण आहे, या अनुभवाचे आपण देखील मार्गस्थ व्हावं. या अनुभव येण्याकरता आपण त्यांच्या रस्त्याने जाऊ. मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतती, तेडेच पण ते चालू जातात, न पडे गुंथा कोठे काही, असं त्यांचे आपल्या उपकार आहेत, फिटू शकत नाही. पण आपल्या साधनेमध्ये त्यांचा आशीर्वाद मिळण्याकरता त्यांचं भजन करण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर माऊली वेळ झालेली आहे, तरी पण तुम्ही 5 मिनिटं माझं मनोगत तुमच्या पुढे प्रगट करणार आहे. मनोगत असं आहे की आपण सर्व जन्माला भाग्यवान होतो. पुरुष असाल, महिला असाल, सर्व भाग्यवान. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भाग्य असल्याशिवाय या देशात जन्म मिळत नाही. पण या देशाचा मोठेपणा ऋषी मुनींनी सांगितलेला. एते देश प्रसिद्धस्य सकाशात अग्रजन्मना स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन पृथिव्यां सर्व मानव. सगळ्या पृथ्वीतल्या लोकांनी आपल्याकडे यावं आणि अध्यात्माची धडी घ्यावी. आपली उंची एवढी मोठी, पण मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचा अंधाकरण झालं, अंधानुकरण, आणि त्या अंधानुकरणाचा परिणाम आपली संस्कृती खाली आली. कशावरून पेपर वाचा, बातम्या ऐका, नको नको तो भ्रष्टाचार, भयानक अशा प्रकारची हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण. कुठं चालला देश? कोण सांभाळेल? आपण उपस्थितापैकी आपण या दुराचारामध्ये नाही, पण मात्र आपल्याला मोठी जबाबदारी आहे. आपण कोणी आजोबा असाल किंवा वडील असाल, आपल्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार देण्याची अत्यंत महत्वाची गरज आहे. कौमारे दाशरे प्राज्ञ धर्मान भागवताना माता शत्रू पिता वैरी येन बाजून पाठवा. ते मायबाप शत्रू आहे ज्याने आपल्या मुलाला चांगलं वळण लावलं नाही. एक प्रसंग ऐकला मी. एक मुलगा असा शाळेत जायचा, शेजारच्या मुलाची पेन्सिल गुपचूप आपल्या पिशवीत टाकायचं, घरी आईला येऊन दाखवायचं. आईनं काही नाही म्हणायचं. त्याला वाटलंय बरं आहे. बघता बघता प्रेम चोरायला लागला, वह्या पुस्तकं चोरू लागला, चोरीची सवय लागली. चोऱ्या करता 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 मोठाही झाला, आणि मोठा झाल्यानंतर मोठी चोरी केली. ती चोरी करत असताना त्याच्याकडून खून पडला. त्याला झाली फाशीची शिक्षा. विशाला आता तुला फाशी देणार, शेवटची इच्छा काही नाही. म्हटलं माझ्या घरी येऊन चला आणि आईचं दर्शन घेऊ द्या, मग द्या फाशी. काय मातृ बघतोय, बेड्या घालून नेला त्याला घरी. आई उभी होती. दर्शना करता खाली वाकला, आणि खाली वाकला तो आईच्या पायाचा अंगठा दातात धरला, काढकन पडला, अंगठ्याचा तुकडा पडला. आई मोठमोठ्याने रडायला लागली. पोलीस धुपटाले, मूर्खा, अरे फाशीला जायचं, दर्शन घ्यायचं म्हटलं आणि आईच्या पायाचा अंगठा तोडला. केलं ते बरोबर केलं. कसं काय? मला फाशीला जाण्याची वेळ आली ती इच्छा. हिनं जर मला बालपणापासून चांगले संस्कार लावले असते तर मला फाशीला जाण्याची वेळ आली नसती. अगदी वास्तव. म्हणून मी माता भगिनीला विनंती करेन, प्रत्येक रविवारी लहान लहान मुलाकडनं एक हरिपाठाचा एक आपण पाठ करून घेत चला. आयुष्यभराची सामग्री होईल.
रामायणातले प्रसंग सांगा. छत्रपती शिवाजी महाराज घडले कशामुळे? जिजाऊ मातेमुळे. तर याच्याकरता आपला फार मोठी जबाबदारी आहे. आता उन्हा सुट्टीमध्ये शिबिर घ्या लहान मुलांची. मुलांना चांगलं शिकवा, विष्णू सहस्रनाम सांगता, कोणी मृदंग शिकवा, कोणी भजन शिकवा, चांगले संस्कार द्या. कोवळे झाड वाकवावे तसे वागते आणि ते झाड झाल्यानंतर वाकवण्याचा प्रयत्न केला तर मोडते, वाकत नाही. याच्याकरता आपल्याला मी महत्वाचं ही माझ्या अंतःकरणातला मानस प्रगट करतो की पुढची पिढी सुसंस्कारित करा. न हो द्या कीर्तनकार, न हो द्या मृदंगवादक, न हो द्या गायक, निर्विषय शुद्ध सजाचारी नागरिक व्हावा. आम्ही कळमला, मला तुमचा तालुका पहिलं कळमलाच होतं, पण आता ते वाशीकडे गेले. कळमला 10 शिबिर घेतल्याशी 400 मुलं गोळा करायची, 10-12 शिक्षक. आणि एकदा मुंबईला कीर्तनाला गेलो असताना कीर्तन संपल्यानंतर एक तरुण दर्शन घेऊन खाली बसला. मला विचारलं, महाराज मला ओळखलं का? आता लहान पहिल्याने कुठलं ओळखलं? साहेब नाही ओळखलं तुम्हाला? आम्ही साहेब नाही, तुमच्या शिबिरातला 13सा बबलू नावाचा विद्यार्थी. असं का? मग लक्षात आलं, खोड्या करत होता तो बबलू का? आणि हा मी काय करता इथं? मी इंजिनियर आहे. बरं, आम्ही तुम्हाला महिनाभर दिले ते तुम्ही टिकवलं का? रोज विष्णू सहस्रनाम 15 वाद्यान हरिपाठ म्हटल्याशिवाय आम्ही जिभेला पाण्याचा थेंब लावत नाही. आणि मुंबई सारख्या ठिकाणी तंबाखू तो सोडा, सुपारीचं वास नाही. म्हटलं कमवलं आम्हाला हा समाज निर्माण करायचा. सध्या वारकरी संप्रदायाला खूप मोठी चांगली वेळ आहे. नागपूरच्या पुढेकडे रामटेक नावाचं ठिकाण आहे, तिथं असंच काहीतरी वेगळं चाललं. आम्ही प्रयत्न केले आणि आळंदीच्या आमच्या जोग महाराज संस्थेची उपशाखा ती स्थापन करणार आहे. त्याच्याकरता जागा बांधकाम याच्याकरता एका भाविकाने 4 एकर जमीन जिची किंमत 5 कोटी रुपये आळंदीच्या आमच्या संस्थेच्या नावानं बक्षीस रजिस्टर करून दिली. 10 जानेवारीला मी मध्य प्रदेशमध्ये छिंदवाडा जिल्हा अंबाडी नावाचं गाव, तपोपूर्ती महोत्सव. हा भाग तिथे मी सांगितल्यानंतर एक महाराज उठले, सांगितलं आम्ही मध्य प्रदेशमध्ये आळंदीच्या संस्थेची उपशाखा स्थापन करू. त्याच्याकरता मी 11 कोटी रुपये जाहीर करू. धुळे जिल्ह्यात 1 महिना झाला एकाने आग्रह झाला, मी 2 एकर जमीन. तुम्ही म्हणाल जमिनी गोळा करायचा आणि पैसे गोळा करायचे की? तो पैसा किंवा त्याची शक्ती आम्ही आळंदीच्या संस्थेकरता एक नया पैसा वापरणार नाही. भगवंताच्या कृपेने खूप चांगलं चालू आहे. आळंदीला 500 विद्यार्थी तत्वज्ञानाचं शिक्षण घेत आहेत. पंढरपूरला 150. त्यांनी शाळेतही जायचं आणि आपल्या तत्वज्ञानाचा झेपल एवढा अभ्यास करायचा. अशी दुहेरी अशा प्रकारची आहे. किंवा पुढचा समाज निर्माण होण्याकरता आपल्यावर जबाबदारी आहे. आपण सात्विक आहात आणि आपण ही माई शेवटी सांगितलेली माझ्या अंतःकरणातली भावला ती दखल आपण घ्याल अशा प्रकारची आशा मनात धारण करतो. झालेली चिंतन सेवा समर्पण करत असताना तुम्हाला सर्वांना विनंती करतो, इथंच मी सर्वांचं दर्शन घेतो. दर्शनाचा कोणीही प्रयत्न करू नका. मला पहाटे 4 वाजता आळंदीची मीटिंग करता निघायचंय. ड्रायव्हर नाही, अडचण सगळी आहे. त्याच्याकरता तुम्ही कोणीही बसलेल्या जागेवर आपण दर्शन झाले असं गृहीत धरा. झालेली चिंतन सेवा तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतरा ये पांडुरंगा. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय.